नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. कसे आज सगळे छान मजेत अभ्यास करताय चांगला. चला, मागील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 3.1 पाहिलेला होता, जो परिमेय संख्या आणि त्यावरील क्रियावर आधारित होता. आजच्या व्हिडिओमध्ये पाहतोय स्वाध्याय 3.2, जो याच घटकावर आधारित आहे आणि त्यातीलच पुढील प्रश्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. स्वाध्याय 3.2 पुन्हा सांगतोय, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे यानंतर येणारे व्हिडिओ सगळे आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण 7वी स्कॉलरशिपच्या सर्व घटक, सर्व स्वाध्याय आणि स्वाध्यायांमधले सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत, त्यामुळे याचा फायदा निश्चितच तुम्हाला होणार आहे. चला जाऊया स्वाध्याय 3.2 कडे. त्यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1, जो परिमेय संख्यांच्या बेरजेवर आधारित प्रश्न आहे. पाहता इथे कंस दिलेला आहे, म्हणजे आतील क्रिया आपल्याला आधी करायच्या आहेत. 2, 3 आणि 4 या 3 संख्या आपल्याला छेदात दिसत आहेत. समच्छेद असते तर काही प्रश्न नव्हता, डायरेक्ट अंशांची बेरीज केली असते. पण इथे 3 संख्या आहेत, तर यांचा छेद आपण किती करू शकतो? तर 2, 3 आणि 4, बेदुनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंचे 10, बेसक 12, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12. म्हणजे तिघांच्याही पाड्यात येणारी लहानात लहान संख्या आहे 12. म्हणजे या तिन्ही अपूर्णांकांचा छेद आपण किती करू शकतो? 12 करू शकतो. 12 करण्यासाठी या 2ला आपल्याला कितीने? 6ने गुणावं लागेल, 3ला 4ने गुणावं लागेल आणि 4ला 3ने गुणावं लागेल. याला 6ने गुणतो म्हणजे अंशाला पण 6ने, छेदाला 4ने गुणतो म्हणजे अंशाला पण 4ने, छेदाला 3ने गुणतो म्हणजे अंशाला पण 3ने गुणणार आहोत. इथे झाले काय? 6 1 6 आणि 6 दुने 12 प्लस 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12 प्लस 3 त्रिक 9 आणि 4 त्रिक 12. ही बेरीज करायची आहे आणि त्यातून आपल्याला 23/12 वजा करायची. तर चला इथे पहा, 8 आणि 6 झाले 14, 14 आणि 9 झाले 23 आणि छेद जो काही आहे तोच येणार आहे, तो आहे 12 वजा हे पुढचे आहेत 23/12. 23/12 वजा 23/12 येणार आहे 0. पहा, अंशांची बेरीज केली का छेद समान करून घेतला म्हणजे त्यांचा छेद 12च येणार आहे. 6 अधिक 8 14 आणि 9 झाले 23. 23/12 वजा 23/12 आलेले आहे 0, जो आहे पर्याय क्रमांक 2. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपा प्रश्न होता. फक्त यात एक आहे की तिघांचाही छेद एका वेळी आपल्याला समान करता आला पाहिजे, तर याच्यामध्ये आपला टाइम वाचणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि यामध्ये बहुतेक बेरीज वजाबाकी या क्रियांवर आधारित प्रश्न आपल्याला दिसत आहेत. दुसरा प्रश्न पहा काय आहे. -51/85 अधिक -102/85 भागिले 25/-125 दिलेले आहेत आणि बरोबर किती विचारले. तर इथे पहा, दोघांचाही छेद 85/85 आहे, म्हणजे अंशांची डायरेक्ट बेरीज होणार. दोन्ही पण संख्या काय आहेत? निगेटिव्ह आहेत. तर हे काय होतील? -51 प्लस -102 छेद याला काय आहे? 85. हे झालं. याच्या पुढे आहेत भागिले 25/-125. हे म्हणजेच काय होणार आहेत? उलटून गुणिले होणार आहेत. -125 वर जाणार आणि छेदामध्ये येणार आहेत 25. इथं दोघांचीही चिन्ह सारखी आहेत. चिन्ह सारखी आहेत म्हणजे दोघंही निगेटिव्हचेच मेंबर्स आहेत, म्हणजे ते एकत्र येणार आहेत. 102 आणि 51 होणार आहेत 153. -153 छेद हे 85 गुणिले हे -125 छेद आहेत 25. तर याला आधीच भाग द्यायला पाहिजे होता, परत ठीक आहे, नाही लक्षात आलं तेव्हा. 25 1 25, 25 5 125, त्यानंतर 5 1 5 आणि 5 17 85, 17 5 85 आणि 17 1 17, 17 90 153. कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांना आहे गणितात डिमांड. कॅल्क्युलेशनवर कमांड पाहिजे, असे पटपट भाग देता आले पाहिजे. हे निगेटिव्ह इथे आता 9 1 9 उत्तरात आलेले आहेत 9. हे निगेटिव्ह होते, हे पण निगेटिव्ह होते.
चिन्ह सारखी होती म्हणजे उत्तर काय होणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. गलत को गलत कहना सही बात आहे. पॉझिटिव्ह 9 हे आलेलं आहे उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर झालेलं आहे. तसा खूप साधा सोपा सहज प्रश्न होता. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. हा देखील परिमेय संख्यांच्या क्रियांवर आधारित प्रश्न आहे आणि यात आहे 4/7 अधिक निगेटिव्ह 11/7 गुणिले निगेटिव्ह 7 बरोबर किती विचारलेला आहे. तर आता हे सोडवत असताना पहा काय होईल, दोघांचा छेद 7 आहे, तो 7 कॉमन येणार आहे आणि वर 4 अधिक निगेटिव्ह 11 गुणिले निगेटिव्ह 7 करायचे आहेत. याला गुणिले निगेटिव्ह 7 आहेत. तर इथे पहा 4 आणि निगेटिव्ह 11 काय होईल, हे पॉझिटिव्हचे 4 आहेत, ते निगेटिव्हचे 11 आहेत. म्हणजे यांच्यात काय होणार, युद्ध होणार. यातले पॉझिटिव्ह 4 त्यातल्या निगेटिव्ह 4ला संपवणार. 11तनं 4 गेले, राहिले 7 आणि ते कोणाचे, निगेटिव्हचे 7 शिल्लक राहणार आहेत. छेद हे 7 आणि गुणिले हे पुढे आहेत ते निगेटिव्ह 7. याला छेद काही नाही म्हणजे काय असणार आहे, 1 असणार आहे. हे निगेटिव्ह 7/7 गुणिले हे निगेटिव्ह 7. आता इथे भाग देऊया तर इथे 7×1=7 म्हणजे निगेटिव्ह 1 गुणिले निगेटिव्ह 7 म्हणजे उत्तर 7 येणार आहे. 7×1=7 आणि ऋण आणि ऋण यांचा गुणाकार काय होणार आहे, धन. गलत को गलत कहना सही बात आहे. दोघं निगेटिव्ह म्हणून उत्तर काय आलं, पॉझिटिव्ह. गुणाकार होता म्हणून पॉझिटिव्ह 7 हे उत्तर असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4. अतिशय सोपा प्रश्न दिसतोय. 40/13 या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी तिच्यातून पुढीलपैकी कोणती संख्या कमी करावी, असे प्रश्न येतात की पुढील लगतची पूर्णांक मिळवण्यासाठी, मागील लगतची पूर्णांक मिळवण्यासाठी पुढील मिळवायची असेल तेव्हा मिळवावे लागतील, मागील मिळवायची तेव्हा कमी करावे लागतील. याचं काही नाही करायचं, याला जास्त टेन्शन नाही घ्यायचं. 40/13 आणि हे अंशाधिकच असतात. अपूर्णांक का असतात अंशाधिक, त्याशिवाय त्याच्यात लगतची पूर्णांक पुढची मागची विचारता येत नाही प्रश्न. आणि जर तो छेदाधिक असेल तर त्याचं फिक्स ठरलेलं आहे, पुढील मागील पूर्णांक 0 आणि 1 याच येतात. मग 40/13चं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर 13×39 राहिले 1/13. 13×39 आणि 41/13 हे 40/13 आहेत. आपल्याला विचारले या परिमेय संख्येमागील पूर्णांक येण्यासाठी, म्हणजे मला किती मिळाले पाहिजे, फक्त 3 मिळाले पाहिजे. त्यासाठी याच्यातून या पूर्णमधून काय वजा करावं, हे 1/13 घालवले की मला पूर्णांक 3 मिळणार आहे. म्हणजेच याच्यातून काय वजा करावं लागणार आहे, याच्यातून हे 1/13 वजा केले की मला 3 पूर्णांक मिळून जाणार आहे. म्हणजेच 1/13 वजा करावे लागतील, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर होईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. पूर्णांक संख्येच्या तुलनेवर आधारित असा प्रश्न आहे. 0/3 निगेटिव्ह 7/4 निगेटिव्ह 5/3 निगेटिव्ह 3/5 यापैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती विचारलेली आहे. सर्वात लहान विचारलेली, सगळ्यात लहान शोधायची. 0/3 म्हणजेच काय, 0. शून्याला कोणत्याही संख्येने भागले तर उत्तर 0 येतं. पुढे आहेत निगेटिव्ह 7/4. त्यानंतर आहेत निगेटिव्ह आणि 5/3 म्हणजेच हे निगेटिव्ह साईन कुणाला तरी एकाला दिलं तरी चालतं, ते आपण अंशालाच देतो जनरली. निगेटिव्ह 5/3 आणि हे निगेटिव्ह 3/5 आहेत. म्हणजे ऋण ऋणाचा गुणाकार काय होतो, पॉझिटिव्ह होतो. म्हणजे हे पॉझिटिव्ह 3/5 झाले. आता विचारले सर्वात लहान परिमेय संख्या कोणती. 0 आहे, इकडे एक पॉझिटिव्ह परिमेय संख्या दिसते आपल्याला आणि निगेटिव्ह दिसत आहेत, आणि सगळ्यात लहान विचारले म्हणजे हे कॉम्पिटिशनमधून बाहेर गेले, यांचा विषयच नाही राहिला. का तर हे मोठे आहेत. ह्या दोघांपैकी सगळ्यात लहान संख्या असणार आहे. म्हणजे तुलना करायची ती फक्त दोघांमध्ये करायची. दरवेळी ती एक झापड लावून विचार नाही करायचा की आता प्रत्येकाच्या अंशाला 2-2 शून्य देऊ, मग भाग देऊ आणि मग त्यातून आपण सगळ्यात लहान सगळ्यात मोठी चढत्या उतरत्या क्रमाने ठरवू, असं नाही.
तर थिंकिंग पण करायचं की पर्यायसुद्धा बाद होऊ शकतात असे. हे पॉझिटिव्ह आहे, हा 0 आहे, म्हणजे हे मोठेच असणार आहेत. लहान कोण असतील तर या निगेटिव्हपैकीच लहान असणार आहेत. आता दोघांमध्येच तुलना करायची, ती करणं खूप सोपं असतं. 3ने या 7ला गुणलं, 7 त्रिक 21, हे आले निगेटिव्ह 21, आणि 4 पंचे 20, हे आले निगेटिव्ह 20. आता निगेटिव्ह 21 आणि निगेटिव्ह 20 याच्यात मोठं कोण? तर जो सगळ्यात डावीकडे येतो. डावीकडे कोण येणार? निगेटिव्ह 21 येणार. निगेटिव्ह 20 उजवीकडे असणार, म्हणजे निगेटिव्ह 21 जे आहेत हे काय असणार आहेत? अरे नीट पुस. निगेटिव्ह 21 हे लहान असणार आहेत आणि निगेटिव्ह 20 हे मोठे आहेत. म्हणजेच निगेटिव्ह 503 मोठा असणार आहे. सगळ्यात लहान कोण येणार आहे? तर तो निगेटिव्ह 704 असणार आहे, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. परिमेय संख्यांवर चढता उतरता क्रम याच्यावर फारच जीव आहे या घटकामध्ये, त्यामुळे त्यावर आपलं जास्तीत जास्त लक्ष पाहिजे. 3/4, निगेटिव्ह 6/8, 9/11 या परिमेय संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पुढीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? चढता क्रम लिहायचा आहे. या टाईपचा प्रश्न झालाय बहुतेक आधी, तरी पण पहा, आता चढत्या क्रमाने लिहायचे आहेत, म्हणजे लहानापासून मोठ्याकडे जायचं आहे. इथे आहेत काय काय? हे आहेत 3/4, निगेटिव्ह 6/8 आणि 9/11. तर या तिघांमध्ये सगळ्यात लहान कोण आहे ह्यासाठी काही आपल्याला काही फार रिसर्च करायची गरज नाही. तर हे दोघं पॉझिटिव्ह आहेत, हा निगेटिव्ह आहे, म्हणजे सगळ्यात लहान कोण आहे ते फिक्स झालं आपलं. निगेटिव्ह 6/8 हा सगळ्यात लहान आहे आणि याच्यावरून आपण लिहिणार आहोत चढता क्रम. निगेटिव्ह 6/8 झाला, राहिलं कोण? 3/4 आणि 9/11. 3/4 इथं लिहितो, 3/4 आणि 9/11. बस या दोघांमध्ये फक्त आपल्याला आता लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि त्याच्यावरून आपण चढता क्रम लिहू शकतो. 11 गुणिले 3 हे झाले 11 त्रिक 33 आणि 9 चौक झालेले आहेत 36, म्हणजे 36 मोठे आहेत, म्हणजेच 9/11 मोठे आहेत. झालं. निगेटिव्ह 6/8 हे 3/4 आणि सगळ्यात मोठे आहेत 9/11. हा झाला यांचा चढता क्रम, जो कोणत्या पर्यायात दिसतोय आपल्याला? तर दुसरा, पहिल्यात नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. निगेटिव्ह 6/8, 3/4 आणि 9/11 हा असणार आहे योग्य चढता क्रम. प्रत्येक ठिकाणी एकाच पद्धतीने नाही विचार करायचे, त्या प्रश्नानुसार आपली थिंकिंग पण बदलली पाहिजे. आणि हे कधी बदलेल? तुम्ही जास्तीत जास्त सराव कराल तेव्हा. आणि हे प्रश्न मी फक्त सोडवताना पाहू नका, प्रश्न समोर आला, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही आधी सोडवून पहा आणि तुमचं उत्तर जे आहे ते नंतर चेक करा. फक्त उत्तर बरोबर आलं म्हणजे सगळं जमलं असं नाही. सोडवण्याची पद्धत जी आहे, गणित हा खूप आळशी लोकांचा विषय आहे. आळशी लोक म्हणजे काय? आपण नेहमी शॉर्टकट शोधत असतो. शॉर्टकट शोधत असतो म्हणजे सोप्यात सोपा मार्ग शोधत असतो ते गणित सोडवण्याचा. तसंच आपल्याला त्या त्या गणितानुसार त्यातला जो सोपा मार्ग आहे तो शोधता आला पाहिजे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि हा तर आहे अत्यंत सोपा असा प्रश्न. 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी? तर 22/3 आहेत, ही परिमेय संख्या आहे, पण हा पूर्णांक नाही. का पूर्णांक नाही? तर 3ने 22ला भाग जात नाही, म्हणून हा पूर्णांक नाही. जर 21 असता तर 3×7 21, भाग गेला असता, पूर्णांक झाला असता. आपल्याला विचारले लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी. मग 22ला तर नाही जात, 22च्या पुढे किती झाल्यानंतर 3ने त्याला भाग जाईल? 23 झाल्यावर नाही, 3×8 24 होतात. 24/3 जर झाले हे, तर याला भाग जाईल आणि 3×8 24 हा आपल्याला पूर्णांक मिळेल पुढचा लगतचा. मग 22/3 चे 24/3 होण्यासाठी याच्यात काय मिळवावं लागेल? छेदात तर 3 मिळवावेच लागतील, 22 अधिक 2 मिळवावे लागतील. म्हणजेच लगतचा मोठा पूर्णांक मिळवण्यासाठी 22/3 मध्ये काय मिळवावं लागलं? 2/3 मिळवावे लागले.
जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता हे सोपं वाटायला लागलं असेल तुम्हाला, असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंट फार कमी येतात आणि तुमच्या कमेंट म्हणजे ते माझ्यासाठी एक प्रोत्साहन असतं पुढची व्हिडिओ बनवण्यासाठी, की चला बाबा कुणाला तरी समजतंय, कुणाला तरी याचा फायदा होतोय आणि हे काम आपण पुढे केलं पाहिजे अजून. म्हणून तुमच्या कमेंट्स खूप महत्त्वाच्या आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि यामध्ये आपल्याला 4 संख्या दिल्यात. या परिमेय संख्यांपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? अतिशय सोपा प्रश्न. प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय संख्या असतेच. प्रत्येक पूर्ण संख्या ही देखील परिमेय संख्या असते. प्रत्येक नैसर्गिक संख्या देखील परिमेय संख्या असते. पण प्रत्येक परिमेय संख्या ही नैसर्गिक असेलच असं नाही. प्रत्येक परिमेय संख्या ही पूर्णांक असेलच असं नाही. आपल्याला यातला पूर्णांक शोधायचा आहे. 3/6 म्हणजेच काय झाले? 3 एके 3, 3 दुने 6 ही अपूर्णांकच आहे, भाग जात नाही. निगेटिव्ह 4/9 म्हणजे पॉझिटिव्ह 4/9 झाले, भाग जात नाही म्हणजे ही पण पूर्णांक नाही. पुढे आहेत 11/-5 म्हणजेच निगेटिव्ह 11/5. 11ला 5ने पूर्ण भाग जात नाही, निश्शेष भाग जात नाही म्हणजे ती देखील पूर्णांक नाही. शेवटी आहेत निगेटिव्ह 9/3 आणि 3 त्रिक 9 होतात. निगेटिव्ह 3 ही पूर्णांक संख्या आहे. म्हणजेच यातली पूर्णांक संख्या कोणती? निगेटिव्ह 9/3 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे सोपे प्रश्न आणि शेवटी आहे शेवटीच आहे का? येस, यामध्ये देखील 9च प्रश्न होते आणि 9वा प्रश्न आहे 7/-9, निगेटिव्ह 11/3, निगेटिव्ह 4/13, निगेटिव्ह 2/5 या संख्यांमधील धनपरिमेय संख्या कोणती? शेवट एकदम सोप्या प्रश्नाने झाला. 7/-9 म्हणजेच ते निगेटिव्ह 7/9 आहेत. का मी दरवेळी असं करतो? तर जनरली हे कन्व्हेन्शन आहे की परिमेय संख्या लिहिताना शक्यतो आपण छेदामध्ये निगेटिव्ह साईन देत नाही, ते अंशालाच देतो. म्हणजे छेदाला दिलं म्हणजे चुकलं असं काही नाही, पण जनरली त्या अंशाला दिलं जातं, असं एक कन्व्हेन्शन आहे. पुढे आहेत निगेटिव्ह 11/3 हे पण निगेटिव्हच आहेत. पुढे आहेत निगेटिव्ह 4/-13 हे निगेटिव्ह 4/-13 आणि दोन्ही ऋण ऋण आहेत म्हणजे हा भागाकार केल्यानंतर याचं उत्तर पॉझिटिव्ह 4/13 येणार आहे. आणि शेवटचे आहेत निगेटिव्ह 2/5 ते निगेटिव्हच आहेत, त्यात काही बदल होणार नाही. म्हणजे यातली धनपरिमेय संख्या कोणती आहे? 4/13. ती म्हणजेच निगेटिव्ह 4/-13 जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सोपा होता हा स्वाध्याय 3.2, खूपच सोपा होता. चला इथं आपला स्वाध्याय संपलाय, पण पुढील व्हिडिओ जो आहे आपला त्यामध्ये आपण नवीन घटकाला सुरुवात करणार आहोत. घटक क्रमांक 4 संख्या रेषा, की ज्याच्यावर गॅरंटेड एक तरी प्रश्न संख्या रेषेवर असतोच. हे गेल्या 20 वर्षांमध्ये मी पाहिलेले जे पेपर आहेत संख्या रेषेवर एक तरी प्रश्न येतो की ज्यामध्ये अंतरांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं असतं किंवा बिंदूंचे निर्देशक असतात. पुढील व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण संख्या रेषा हा घटक समजावून घेणार आहोत आणि त्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये संख्या रेषेवर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत. तोपर्यंत अभ्यास तुम्ही आता चांगला करताय, जोमानं अभ्यासाला लागलाय आणि पुढील 2 महिन्यांच्या आत मी तुमचा 7वी गणिताचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून देणार आहे. त्यामुळे छान राहा, अभ्यास करत राहा. ज्यांना ॲडव्हान्स तयारी करायची आहे त्यांनी TET, 7वी स्कॉलरशिप, पोलीस भरती यांचा कॉम्बो असणारा जो 28 व्हिडिओची प्लेलिस्ट इथे दिलेली आहे त्यामधील व्हिडिओज पहा. त्यामध्ये ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आहेत. एका व्हिडिओत 50-60 प्रश्न सोडून दाखवलेले आहेत. छान अभ्यास करा. भेटूया घटक 4च्या म्हणजे संख्या रेषा या घटकावर आधारित व्हिडिओमध्ये. धन्यवाद.